खबर महाराष्ट्र के जालना से है, जहां भारतीय कम्युनिस्ट संगठन की ओर से लाभुकों को आवास व सिंचाई कूप दिए जाने की मांग को लेकर आज जिला पदाधिकारी कार्यालय के समक्ष मार्च निकाला गया। इस वक्त मार्च में बड़ी संख्या में महिला भी शामिल हुई। वहीं गंभीर आरोप लगाया गया है कि कुछ अधिकारियों पर वित्तीय गड़बड़ी कर लाभ पहुंचाया जा रहा है। जब तक आम आदमी को सिंचाई कूप नहीं मिल जाता, हमारी लड़ाई सड़क पर ही जारी रहेगी। देखिए हमारे सहयोगी विलास गायकवाड़ की एक खास खबर। आज आपण मोर्चा काढला आहे जिल्हाधिकाऱ्याला, काय प्रमुख तुमच्या मागण्या होत्या आणि तुमच्या आता समोरची भूमिका काय असणार आहे? आज आम्ही मोर्चा काढलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली की जे गरजू सर्वसामान्य लोक आहेत की त्यांना घराची आवश्यकता आहे, तशा लोकांना न देता धनदांडग्या लोकांना दिलेलं आहे जे आर्थिक देवाणघेवाण, ते एक आमचा आरोप आहे, डायरेक्ट आरोपच आहे। आणि खरोखर ज्या लाभार्थ्यांना घर पाहिजे अशा लाभार्थ्यांना ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक असेल किंवा ते पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तिथं या लोकांचे नावं आर्थिक देवाणघेवाणातून डावलले जातात। म्हणून आम्ही हा संघर्ष मोर्चा म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो असता गायरान जमिनीचा मुद्द्यावर त्यांना चर्चा केली की खरोखर जे गायरानधारक आहे त्यांच्या 7/12 मिळाल्या पाहिजे होत्या। 90च्या जे शेतकरी आहे त्यांच्या आजपर्यंत ज्या 7/12 मिळालेल्या नाही, ज्या समृद्धीमध्ये जमिनी गेलेल्या आहे, जिथं आर्थिक व्यवहार आहे त्या लोकांच्या 7/12 दिल्या गेलेल्या आहे। त्या निकषावर तुम्ही जे आमचे गायरानधारक आहे त्यांना तुम्ही त्या निकषामध्ये बसून त्यांचे 7/12 केव्हा देता, हेही त्यांना उत्तर देता आलं नाही। खरोखर सर्वसामान्याचा विचार करणारं सरकार नाही आहे असं आमच्या लक्षात आलं। आणि ह्यानंतर आम्ही भविष्यात येणाऱ्या काळात हा जो लढा आहे आमचा की हाताला काम, श्रमाचे दाम मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सिंचन विहिरी असेल किंवा घरकुल असेल हे लाभार्थ्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई ही रस्त्यावरची कायम राहील। आणि ह्यापुढे आम्ही तळागाळापर्यंत जाऊन गावोगाव जाऊन जे लाभार्थी आहे यांच्या नोंद करून आम्ही घरकुल मिळवण्यासाठी त्यांना लाभ देण्यासाठी ह्या प्रशासनाला भाग पाडू। आणि येणाऱ्या जे शिवसाहेब असतील नवीन, यांनाही ज्या मागच्या चुका झालेल्या आहे या त्यांच्या लक्षात आणून घेऊन सुधारणा कशी करून सर्वसामान्यांना घरकुल कसे मिळेल यावर आमचं लक्ष जास्त असेल। आणि जे आता जे कोठा येणार आहे प्लाझा 2चा जे घरकुल कोटा, तो ह्या घरकुल लाभार्थ्यांना भेटावा अशी आमची एक अपेक्षा आहे। जर ही अपेक्षा पूर्ण न केली तर आम्ही रस्त्यावरचे लढे तयार करू, ही एक आमची या प्रशासनाला एक इशारा म्हणून आम्ही सांगतो। आपलं नाव काय? मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड प्रल्हाद पडो हा इशारा देतो की येणाऱ्या काळात आम्ही जो लढा उभा करू ह्या शासनाला, या अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही, हा एक इशारा राहील। भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। घरकुल योजना खऱ्या लाभार्थ्यांना मिळालीच पाहिजे। घरकुल योजना, जल जीवन मिशनचे कार्यक्रम बंद झालेच पाहिजे। झालेच पाहिजे।